brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. की एकदा मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली, आधी त्या ठिकाणी GR निघाला आणि मग पुन्हा असे या विभागानं पत्र देऊन हे काम का बंद पाडलंय. विखे पाटील साहेबांनी एक भूमिका घेतली की या ठिकाणी मोठी प्रायव्हेट पार्टनरशिप आणून आपण मागच्या वेळेस देखील सांगितलं होतं मीटिंग घेतो, मीटिंग झालेली नाही. ह्याच्यावरती आम्हाला मंत्री महोदयांकडे मी गेलो होतो, तर त्या 2 बैठका झाल्या, परंतु अजून त्याचं उत्तर मिळालेलं नाही. तर आज आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्याला, ही लक्षवेधीचं उत्तर मिळेपर्यंत मला बोलण्याची संधी द्यावी, हा विषय भरकुटू देऊ नये. या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये एक बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल. उजनी पर्यटन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महाराष्ट्र राज्यातलं सर्वात मोठं 123 TMCचं धरण उजनी धरण, ज्याच्यावरती पर्यटन व्हावं आणि या पर्यटनाच्या माध्यमातून फक्त मनोरंजनच नाही तर अध्यक्ष महोदय स्थानिकांना रोजगार निर्मिती होईल, माझ्या स्थानिक त्या ठिकाणी अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि सर्वांगीण विकासाचा परिसराचा विकास होईल. मंत्री महोदय, या ठिकाणी परदेशातनं पक्षी येतात आणि ते बघायला लोक लांबून येतात. मग बोटिंग असेल, वॉटर स्पोर्ट असेल, पक्षी निरीक्षण असेल, इतर इतकी मोठी संपत्ती त्या ठिकाणी आहे आणि या संपत्तीचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक वेगळं पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करण्यासारखं हे स्थळ आहे. आणि मग याच अनुषंगानं त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनुसार अध्यक्ष महोदय ह्याचा प्रस्ताव आराखडा तयार झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जलपर्यटन, जलाशय, धार्मिक, नैसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, पर्यटन विकसित आराखडा पूर्ण मंजूर होऊन मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली. 342 कोटी 75 लाखाचा हा प्रस्ताव तयार झाला. जिल्हास्तरीय समितीवर त्या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तो गेला आणि सुरू झाला. त्याच्यावर मंत्री महोदय टेंडर झालं. टेंडर झाल्यानंतर त्या ठिकाणी काही कारणास्तव, म्हणजे मी आपल्याला सांगतो, 10 जानेवारी 25चं त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता प्रशासक लाभ क्षेत्र सोलापूर जिल्हा यांचं पत्र जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर आलंय. याच्यामध्ये यांनी कळवलंय की उजनी जलाशयाच्या पर्यटन योजनेत जलसंपदा विभागाला सहमती असल्याशिवाय यामध्ये सहभाग घेऊ नये आणि म्हणून ती योजना त्या ठिकाणी 1 वर्ष झालं ठप्प आहे. मग माझं आपल्याला विनंती आहे की एकदा मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली, आधी त्या ठिकाणी GR निघाला आणि मग पुन्हा असे या विभागानं पत्र देऊन हे काम का बंद पाडलंय, हे काम कधी सुरू होणार. याचबरोबर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय विखे पाटील साहेब पण इथं उपस्थित आहेत. विखे पाटील साहेबांनी एक भूमिका घेतली की या ठिकाणी मोठी प्रायव्हेट पार्टनरशिप आणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक आपण ह्याबरोबरच अजून मोठ्या प्रमाणात आपण इन्व्हेस्टमेंट आणू आणि इथं जलपर्यटनाला एक वेगळ्या पद्धतीनं, पुण्याजवळून अध्यक्ष महोदय 1 तासाच्या अंतरावर असलेलं ठिकाण आहे. पुण्यात जर त्या ठिकाणी आज मुळशी आणि लोणावळा सोडून नवीन डेस्टिनी आहे, हे आमचं 1 तासात डेस्टिनी होतंय आणि इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील. मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय 1 वर्ष GR निघून पैसे शिल्लक आहेत. म्हणजे उत्तरात सुद्धा आपल्याला अध्यक्ष महोदय यांनी सांगितलंय की सन 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये 541 कोटीपैकी 100 कोटी रुपयाची तरतूद आहे. आणि मग मंत्री महोदय हे का होत नाही आणि हे कधी होणार आणि याला टाइम बॉन्डिंग आपण मागच्या वेळेस देखील सांगितलं होतं, मीटिंग घेतो, मीटिंग झालेली नाही. ह्याच्यावरती आम्हाला मंत्री महोदयांकडे मी गेलो होतो, तर त्या 2 बैठका झाल्या, परंतु अजून त्याचं उत्तर मिळालेलं नाही. तर आज आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्याला, ही लक्षवेधीचं उत्तर मिळेपर्यंत मला बोलण्याची संधी द्यावी, हा विषय भरकुटू देऊ नये. चला, माननीय अध्यक्ष महोदय, सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात जल पर्यटन, धार्मिक पर्यटन, निसर्ग पर्यटन व कृषी पर्यटन असं नियोजन विभागामार्फत या 4ही बाबींवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 30/9/2024च्या शासन निर्णयानुसार 272.75 कोटी रकमेच्या कामाला मंजुरी दिली. 100 कोटीची तरतुदी करण्यात आली आणि 100 कोटीची तरतूद केल्यानंतर
यावर्षी देखील आपण एकंदरीत या अर्थसंकल्पामध्ये टोटलमध्ये 500 कोटीची तरतूद यासाठी केलेली आहे. यामध्ये जे 4 विभाग आहे, एक जलपर्यटन आहे, कृषी पर्यटन आहे, बिनयार्ड पर्यटन आणि धार्मिक पर्यटन आहे. या जे काही या संदर्भामध्ये कृषी पर्यटन, बिनयार्ड पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाच्या संदर्भामध्ये कुठली अडचण नाही. परंतु जलसंपदा विभागाने त्यांनी स्वतःचं एक स्वतंत्र धोरण केलं आहे 2019ला, 17 जून 2019ला. आणि ते स्वतः देखील त्यांच्या प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपनी किंवा ते स्वतः एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट भरून काही प्रस्ताव महाराष्ट्राच्या जलपर्यटनाचे त्यांचं स्वतंत्र धोरण या संदर्भात झालं आहे. आणि त्यामुळे जलसंपदा विभागाने स्वतः आपले जे प्रकल्प आहे ते विकसित करण्यासाठी या उद्देशाने ते हाती घेतलेलं आहे. परंतु या उजनीच्या संदर्भामध्ये जेव्हा हा प्रश्न उद्भवला तर निश्चितच एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्याच्या शिखर समितीने याला मान्यता दिली, मुख्यमंत्री महोदयांनी यांना मान्यता दिली. त्यामुळे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत बैठक घेऊन काही प्रकल्प जलसंपदा विभागाने विकसित करावे, काही प्रकल्प पर्यटन विभागाने विकसित करावे. या संदर्भामध्ये कुठला तरी एक तोडगा काढणं आवश्यक आहे. आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये एक बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल.